या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा उपाय देणार आहे। बऱ्याच लोकांची नस ही दबते, त्यामुळे हातापायाला मुंग्या येतात, चालताना, बसताना, उठताना मोठ्या प्रमाणामध्ये वेदना होतात। बऱ्याच लोकांच्या मानेचे त्याचबरोबर कमरेचे हाडामधील गॅप हे वाढत जातात आणि त्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रकारच्या वेदना या शरीरामध्ये निर्माण होत असतात। यावर रामबाण आणि लगेच परिणाम देणारा उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांकरिता घेऊन आलेलो आहे आणि या माध्यमातून तुम्हाला कोणत्याही प्रकारची सर्जरी करण्याची गरज पडणार नाही आणि आपले लाखो रुपये तर वाचतीलच, त्याचबरोबर या वेदनासुद्धा बंद होतील आणि आपल्याला आपले जे हाडे आहेत शरीरातले ते दीर्घकाळापर्यंत साथ देतील। शरीरामध्ये कधीही आपली नस दबणार नाही, हातापायाला मुंग्यासुद्धा येणार नाही। तर हा उपाय जाणून घ्यायचा आहे आपल्याला। तर मित्रांनो, याकरता आपल्याला लागणार आहे अशा प्रकारची वॉटर बॅग, ज्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून आपल्या शरीराला शेक देऊ शकू, किंवा एक कपडा। त्याचबरोबर या उपायामध्ये अंतर्भूत असणार आहे हळद, ॲलोवेरा जेल आणि रगत रोडा पावडर, ज्याला रक्त रोहिडासुद्धा म्हटलं जातं। काही भागामध्ये याला रक्तचंदन म्हटलं जातं, परंतु मूळमध्ये ही रक्त रोहिडा यापासून बनवलेली पावडर आहे आणि सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट यामध्ये हाच आहे। त्याचबरोबर आपल्याला हे लोहचुंबकसुद्धा लागणार आहे, याचासुद्धा उपयोग आपल्याला करायचा आहे। तर हे सर्व गोष्टी आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत। तर काय करायचं आहे, तुमच्या जर शरीरामधील कोणत्या भागाची नस दबलेली असेल किंवा तिथे गॅप पडलेला असेल, अशा ठिकाणी आपण अशा प्रकारच्या गरम पाण्याच्या वॉटर बॅग्स ह्या मिळतात, त्या वॉटर बॅगच्या माध्यमातून तिथे 10 मिनटं हलक्या स्वरूपाचा शेक द्यायचा आहे, किंवा ताव्यावर तुम्ही अशा प्रकारचा कॉटनचा कपडा घेऊन त्या कपड्याच्या माध्यमातून सुद्धा 10 मिनटं शेक देऊ शकता। सहन होईल अशा प्रकारे हा शेक द्यायचा आहे। शेक देणं झाल्याच्या नंतर लगेच काय करायचं आहे बघा, ॲलोवेरा 2 चमचे ॲलोवेरा जेल आपण ताजा घेऊ शकता, किंवा आपण पतंजलीचा हा जेल विकत आणून सुद्धा त्याचा वापर करू शकता। 2 चमचे एका वाटीमध्ये जेल घ्यायचा आहे, 1 चमचा आपण हळद घ्यायची आहे आणि 2 चमचे रगत रोडा पावडर ही घ्यायची आहे। रगत रोडा पावडर ही खूप जबरदस्त परिणामकारक आहे आणि कुठेही किराणा दुकानावर, त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधी ज्या मेडिकलवर मिळतात तिथे तुम्हाला ही सहज उपलब्ध होईल। आणि ही पावडर आपल्याला घ्यायची आहे 2 चमचे। हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे आणि नंतर ज्या ठिकाणी आपल्याला त्रास आहे, जिथे नस दबली आहे, अशा ठिकाणी आणि आजूबाजूच्या ठिकाणी या जो आपण मिश्रण केलेलं आहे यांनी लेप द्यायचा आहे। हलक्या हाताने त्यांनी मसाज करायचे आहे आणि त्यावर आपल्याला अशा प्रकारचं हे लोहचुंबक जे आहे, मॅग्नेट आहे, त्याने आपण हलक्या हाताने 10 मिनिटापर्यंत मसाज करायचे आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे लोहचुंबक हे लोह आकर्षित करतं। आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोह असतं आणि यामुळे काय होईल की शरीरातील जे लोह आहे ते या लोहचुंबकाकडे आकर्षित होईल आणि जो काही रक्ताच्या गाठी झालेल्या आहेत, नस दबलेली आहे, जिथे रक्ताचा संचय झालेला आहे, अशा ठिकाणी रक्तप्रवाह हा जोरात सुरू होईल आणि जी नस दबलेली आहे ती मोकळी होईल। त्याचबरोबर जिथे रक्त गोठलेलं आहे ते रक्तसुद्धा विरळ होईल, पातळ होईल आणि रक्तसंचय हा सर्व नसांमध्ये व्यवस्थित प्रमाणामध्ये होत राहील। तर हा प्रयोग आपल्याला कमीत कमी 15 दिवस करायचा आहे। टाच दुखत असेल तर टाचाच्या ठिकाणी तुम्ही हे लावायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही 15 दिवस हा लगातार उपाय करा। भविष्यामध्ये तुम्हाला कधी नस दबली याचा त्रास होणार नाही, हातापायामध्ये मुंग्या येणार नाही, जिथे गाप पडलेला आहे तिथे वेदना जर होत असतील तर त्या वेदनासुद्धा दूर होतील आणि हळूहळू आपण हा जर उपाय केला तर परिणाम तुम्हाला जास्त दिसेल। जर त्रास जास्त असेल तर तुम्ही 15 दिवसाऐवजी 1 महिन्यापर्यंत हा उपाय करू शकता। कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आहे। यामध्ये हळद, ॲलोवेरा आणि रक्त रोहिडा हे जे प्रमुख घटक आपण वापरलेले आहेत ते
खूप परिणामकारक आहेत आणि या माध्यमातून तुम्हाला या सर्व दुर्धर आजारापासून त्रासापासून कायमची मुक्ती मिळेल. धन्यवाद.